नवरात्री आहे. देवीच्या महत्पल्य आत्म्यात आपल्या चेतनेत डुबकी मारा आणि मग्न व्हा. भजन करा, मनन करा. किमान या 9 दिवसांत मनाला इतर गोष्टीमध्ये गुंतवू नका. मितार किंवा उपवास करणे, पाणी किंवा फळ काही लोक घेतात, तसं करा. या प्रकारे चेतनेला भक्तीच्या लहरीत बुडू देत त्याने काय होते, सगळे असुर दूर होतात. मधु कैटव, मधु म्हणजे राग आणि कैटव म्हणजे देवी काय करते. सर्वप्रथम मधु आणि कैटवला हरवते, संहार करते. हे दोघे कसे जन्म घेतात माहितीये? विष्णूच्या कानाच्या मनात ह्यांचा जन्म झाला. ऐकून सर राग येतो, ऐकून सर द्वेष होतो. म्हणून विष्णू जेव्हा आपली सृष्टी सांभाळत होते, जे सांभाळतात त्यांनाच ऐकावं लागतं ना. अनेक प्रकारच्या गोष्टी अनेक ठिकाणाहून ऐकाव्या लागतात. जो संहार करतो तो कोणाचेही ऐकत नाही. शिवजींना ना राग आहे ना द्वेष. सृष्टीला कर्त्याला तर द्वेष होऊ शकत नाही, कारण ते सृजन करतायत, राग सुद्धा नाही. सृजनामुळे त्यापासून ते वेगळे झालेत. मात्र राग देश झाला कोणाला? जो पालन करतो त्यांनाच. विष्णूजींच्या कानाच्या मनापासून राग व द्वेष तयार झाले. मधु आणि कैटव हे 2 असुर जन्मले आणि विष्णू त्यांच्याशी 1000 वर्षे लढत राहिले. स्वतःहून निर्माण झालेला राग आणि द्वेष स्वतः कसा संपवावा. मग विष्णूने देवीला पुकारले, चेतना शक्तीला पुकारले. जेव्हा चेतना वाढते तेव्हा राग आणि द्वेष दोन्ही मिटतात. पाण्यात शिरून मधु आणि कैटव यांचा देवीने पराभव केला. पाणी म्हणजे प्रेम. जेव्हा चेतना प्रेममय होते तेव्हा ना राग राहतो ना द्वेष राहतो, फक्त अनुरागाचा अनुराग राहतो.